आपण बघतो क्वेश्चन नंबर 9. AB लिमिटेड इज कमिटेड टू सप्लाय 24,000 बेअरिंग पर एनम टू CD लिमिटेड. म्हणजे AB लिमिटेडने कमिट केलं की आम्ही तुम्हाला 24,000 युनिट पर एनमली सप्लाय करणार CD लिमिटेडला ऑन अ स्टडी बेसिस. It is estimated that it cost 10 paise as an inventory holding cost per bearing per month. Underline the word holding cost. वहाँ पे लिखो carrying cost. And the setup cost per run बोले तो per batch of bearing manufacture is 324. What will be the optimum run size for bearing manufacturing? म्हणजे EBQ विचारलं. What is the minimum inventory holding cost at an optimum run size? Assuming that company has a policy of manufacturing 6,000 policy असेल ते कदाचित. Assuming that a company has a policy of manufacturing 6,000 bearing per run. अंडरलाइन पर रन पर बॅच. म्हणजे कंपनीची पॉलिसी आहे 6,000 युनिट बनवायचे पर बॅच. जर कंपनीने 6,000 पर बॅच युनिट बनवले, हाऊ मच एक्स्ट्रा कॉस्ट विल द कंपनी बी इन्क्रीजिंग एज कंपेअर्ड टू द ऑप्टिमम रन सजेस्टेड इन ए. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो पहिले आपण करूया ए चं आन्सर आपलं. EBQ 2AS upon C. A stand for annual demand 24,000. S stand for setup cost and C stand for carrying cost. And carrying cost किती दिली त्यांनी 10 पैसे पर मंथ. सो 10 पैसे पर मंथ आणि आपण इयरली कॉस्ट घेतो इंटू 12. So 0.10 into 12, 1.2. 2 into 24,000 into 324 divided by 1.2. So your answer is 3,600 unit. So आपला EBQ मी पहिल्या सममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेला आहे. EBQ म्हणजे काय? इकॉनॉमिक बॅच क्वांटिटी. म्हणजेच अशी बॅचची क्वांटिटी की ज्या क्वांटिटीला तुमची सेटअप कॉस्ट आणि तुमची कॅरिंग कॉस्ट बोथ आर दी इक्वल. ठीक आहे. सो पहिला आन्सर झाला आपला. आता त्यांनी विचारलं सेकंड आन्सर विचारलंय. सेकंड मध्ये काय विचारलंय त्यांनी? What is the minimum inventory holding cost at optimum run size? At optimum run size म्हणजे EBQ च्या पॉइंटला होल्डिंग कॉस्ट किती? सिंपल. होल्डिंग कॉस्ट इज इक्वल टू EBQ आहे ना, याचा एवरेज घ्यायचा 3,600 divided by 2 into 1.2 and your answer is 2160. ये होल्डिंग कॉस्ट विचारली त्यांनी, बाकी काही नाही विचारलं. आता खरं वर्किंग आपलं थर्ड यायचं आहे. त्यांनी काय विचारलंय? Assuming that a company has a policy of manufacturing 6,000 bearing per run. एका बॅच मध्ये जर कंपनीने 6,000 युनिट बनवले,
EBQच्या नुसार आपण काय सजेस्ट केलंय की तुमची एक बॅच 3600 युनिटची पाहिजे. त्यांनी काय सांगितलं जर 6000 युनिटचं बनवलं तर किती खर्च येईल आणि किती येईल. सिंपल, एकदम सिंपल. कंपेअर करायचं दोघांमध्ये. थर्डचा आन्सर स्टेटमेंट शोइंग टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन at 3600 unit and 6000 unit. At 3600 युनिट म्हणजे जर बॅचची साईज 3600 असेल तर and 6000 युनिट. Annual requirement same at 24,000. Annual requirement 24,000. जर आपली बॅचची साईज 3600 युनिट आहे. बॅच साइज, बॅच म्हणजे रन ब्रॅकेट मध्ये लिहितो बॅच. बॅच साइज 3600 युनिट आहे, 6000 युनिट आहे. म्हणजे एका बॅच मध्ये 3600 युनिट आहे आणि एका बॅच मध्ये 6000 युनिट असेल. नंबर ऑफ रन म्हणजे नंबर ऑफ बॅच. कसं काढणार? काय नाही, त्या 24,000 ला 3600 ने डिवाइड करायचं. त्या 24,000 ला 6000 ने डिवाइड करायचं. आन्सर इज 6.667 आणि हियर आन्सर इज 4. झालं. मला हे पाहिजे होतं नंबर ऑफ बॅच. कसं काढलं? अॅन्युअल डिमांड 24,000, बॅच साइज एवढी, म्हणजे मी किती बॅच 6.667 एवढ्या बॅच मी बनवणार. इथे किती बॅच बनवणार? 4 बॅच बनवणार. लक्षात येते? नाउ सेटअप कॉस्ट. हे सेटअप कॉस्ट कशी काढतो आपण? पर बॅचची दिली त्यांनी कॉस्ट, पर बॅचची 324. सो 6 सेटअप कॉस्ट याची 6.6667 into 324 2160 आणि याची 324 into 4 1296. ही नंबर ऑफ बॅच आहे, ही नंबर ऑफ बॅच आहे. एका बॅचचे 324 रुपये. सो 666 324 into 4 1296. Is that okay? Is that okay? Is that okay? Okay. Carrying cost. Carrying cost. Carrying cost कशी काढणार आपण? बॅच साइज किती आहे? 3600. 3600 divided by 2 into carrying cost 1.2 है 2160. ओके. आणि याची बॅच साइज 6000 आहे. 6000 into 1.2 6000 divided by 2 into 1.2 3600. झालं. याची टोटल आली 0 6 आणि 6 12 3 4 6 9 7 2 8 3 1 4
आता तुम्ही विचार करा, जर मी 3600 ची बॅच बनवली तर मला कॉस्ट येते 4320, आणि जर मी 6000 युनिटची बॅच बनवली तर मला कॉस्ट येते 4896, 4896. मग कोणती चांगली आहे? ऑफकोर्स EBQ, कारण त्याला कमी कॉस्ट लागते. किती कमी कॉस्ट होते ते सांगायचं. इथे वर लिहितो मी, एक्स्ट्रा कॉस्ट is incurred if run size is 6000. किती आहे? That is 4896 minus 4320, 576. ओके, एक्सपेक्टेड लेवल मध्ये लिहून ठेवा, येऊ शकतो विचारला तर. ठीक आहे, थँक्यू.